चांद्यापासून तुमच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. जो चांद्यापासून तुमचा सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जी ब्रेकिंग न्यूज घेऊन आली आहे आता सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता 31 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा 100% होणार आहे 6,000. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो तर विचारायला लागलाय की इथून 31 मे पर्यंत आता देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय घडणार की ज्याच्यामुळे 31 मे पर्यंत आता देशात सोयाबीनचा भाव हा 100% होणार आहे 6,000. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या उत्तर हे जाणून घेऊया. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि जिथे व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावून करायचे मिळणार प्रतिक्रिया आपल्याला मिळत राहतो. आता या ठिकाणी सतत जो सामान्य कास्तकार बांधव आहे तुमच्यासारखा माझ्यासारखा त्याच्यासाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे. ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता 31 मे पर्यंत देशात सोयाबीनचा दर 6,000 होणार आहे. पण जो सामान्य कास्तकार बांधव आहे तो विचारायला लागलाय की इथून 31 मे पर्यंत आता देशात व आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडणार आहे की ज्याच्यामुळे 31 मे पर्यंत सोयाबीनचा दर हा 6,000 होईल. चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे समजून घेऊया की इथून 31 मे पर्यंत काय घडणार आहे व कशामुळे सोयाबीनचा दर 6,000 होणार आहे. आणि जर इथून 31 तारखेपर्यंत सोयाबीनचा दर हा 6,000 होणार असेल तर मग 31 मे पर्यंत सोयाबीनचा दर 6,000 होण्याची वाट बघत बसायचं का मध्यंतरी येणाऱ्या तेजीमध्ये सोयाबीन विकून मोकळं व्हायचं. आपल्या मनात निर्माण झालेल्या या सर्व प्रश्नांची आता अचूक व सविस्तर उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देतो ज्यामुळं आपल्या सर्वांच्या मनातील शंकेचं निरसन होईल. पण याच्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एवढीच आपणास इथे विनंती. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशात सोयाबीनची दर पातळी किती तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ती दर पातळी आहे 5,100 रुपये प्रति क्विंटल पासून 5,400 रुपये प्रति क्विंटल. जर आपण सर्वांनी बघितलं तर इथून पुढे सोयाबीनचा दर हा अवलंबून राहणार आहे अल निनोवरती. आता पाऊस काळ कसा होतो त्यावरती सोयाबीनचा दर हा अवलंबून आहे. पण या ठिकाणी जे फोरकास्ट येत आहेत त्याच्यामध्ये असं सांगण्यात येत आहे की यंदाचं वर्ष भारतासाठी थोडं अडचणीचं. म्हणजे काय तर जून ते सप्टेंबर महिन्यात यंदा भारतामध्ये पाऊस काळ कमी होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण आहे अल निनो. आता अल निनोचा फॅक्टर प्रभावी ठरणार अथवा नाही हे आपल्याला 15 एप्रिलपर्यंत स्पष्ट होईल. कारण 15 एप्रिलपर्यंत जो भारतीय हवामान खाते आहे त्यांचा अंदाज येणार आहे. त्याच्यामध्ये स्पष्टता येईल की यंदाच्या वर्षी देशात अल निनोचा फॅक्टर येणार आहे अथवा नाही. पण मी सांगतो याची दाट शक्यता असल्यामुळे आपल्याला अल निनोबद्दल शिक्कामोर्तब 15 एप्रिलपर्यंत होऊन जाईल. पण अल निनोबद्दल शिक्कामोर्तब झालं आणि अल निनो येण्याची शक्यता जर निर्माण झाली तर अशा परिस्थितीत जून ते सप्टेंबरमध्ये आपल्याकडे पाऊस काळ कमी ज्याच्यामुळं पेरणी सोयाबीनची कमी होणार. त्यानंतर जेव्हा सोला परिपक्व होतो तेव्हाही पाऊस कमी पडणार ज्यामुळे उत्पादकताही घटणार. म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन मागच्या वर्षीच्या तुलनेत सुद्धा घटणार आहे आणि मागच्या वर्षी सुद्धा सोयाबीनचं उत्पादन हे घटलेलं होतं लक्षात ठेवा. अशा परिस्थितीमध्ये की जेव्हा अल निनोबद्दल या ठिकाणी शिक्कामोर्तब होईल त्यानंतर 15 एप्रिल नंतर तुम्ही बघा सोयाबीनची खरेदी मार्केटमध्ये खूप वाढणार, व्यापारी मिलवाले करणार आणि याच्यामुळं काय होणार की सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यात एक मोठा गॅप निर्माण होणार आणि हा गॅप सोयाबीनच्या दराला तेजी प्रदान करणार आहे. याच्यामुळे सुरुवातीला सोयाबीनचा दर 5,600 पर्यंत पोहोचेल आणि अनुकूल परिस्थितीत मे महिन्यात कधीही कोणत्याही क्षणी कोणत्याही दिवशी सोयाबीनचा दर हा 6,000ला गवसणी घालताना दिसू शकतो. म्हणून लक्षात ठेवा 31 मे पर्यंत देशात सोयाबीनचा भाव हा 100% 6,000 होणारच आहे. राहिला प्रश्न विक्रीचा तर मी तुम्हाला सल्ला देतो की 6,000ची वाट बघत न थांबता जर 5,600च्या आसपास दर मिळाल तर तिथं 50% सोयाबीन विका
आणि 50% सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा, ज्यामुळे दुहेरी फायदा आपला या ठिकाणी होऊन जाईल. आता भविष्यात देशात सोयाबीनचा भाव हा कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या. याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त.